आता खरं सांगायचं झालं तर मला कळत नाहीये की माझं काहीतरी चुकलंय की मग भाजी जी आहे ना पात्रीची ती अशीच बनवली जाते. कॅमेऱ्याच्या पाठीमागे बसलेत ना ते सगळे मला सांगतात की जरा जरा खा. ठेवतो मी तुम्हाला पण. नमस्कार, जुनं ते सोनं असतं हे चॅलेंज आपलं सुरू आहे आणि आज आपण अशी भाजी बघणार आहोत जी भाजी खूप कमी प्रमाणात खाल्ली जाते पण ती खूप जास्त हेल्दी आहे आणि ती भाजी म्हणजे पात्रीची भाजी. आता काही दिवसांपूर्वी ना मी एक व्हिडिओ केला होता पात्रीच्या भाजीवरती आणि त्यामध्ये ना खूप लोकांचं कन्फ्युजन झालं होतं की मी पात्रीच्या भाजीला वावरी म्हणते, पण खरं तर वावरी ही पद्धत आहे. ज्या पद्धतीने पात्रीची भाजी उगवते ना त्या पद्धतीला वावरी म्हणतात. म्हणजे कोणतंही बियाणं न टाकता ही भाजी उगवते या सगळ्याला. आणि आता बघूया ती पात्रीची भाजी नक्की कशी करायची आणि कशी लागते. आता ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पात्रीची भाजी, थोड्याशा मिरच्या, कांदा आणि तेल आणि मीठ आणि एवढ्यामध्येच आपली ही पात्रीची भाजी जी आहे ना ती बनवून तयार होणार आहे. आता बाकी भाज्या जशा आपण निवडतो ना त्या पद्धतीने ही भाजी आधी निवडून घ्यायची. आधी आपण ही भाजी चिरून शिजायला घालूयात, म्हणजे जरा जास्त वेळ लागतो ही शिजायला. तोपर्यंत आपण बाकी गोष्टी तयार करून घेऊ शकतो त्यासाठी लागणाऱ्या. आता आपली भाजी जी आहे ना ती पूर्णपणे शिजली, पण एक झालंय असं की आपण लोखंडाच्या कढईमध्ये शिजवलीये त्यामुळे लोखंडाचा जो थोडासा काळपटपणा त्यामध्ये उतरलाय आणि पात्रीची भाजी शिजवल्यानंतर देखील काळा रंगच येतो, त्यामुळे जरा ते दोन्ही मिळून डार्क काळा रंग आलाय. पण एक गोष्ट चांगली आहे की हे खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये लोह जे आहे ते जास्त जाणार आहे. तर हे आपल्याला यामध्ये ओतावं लागेल. आता खरं सांगायचं झालं तर मला कळत नाहीये की माझं काहीतरी चुकलंय की मग भाजी जी आहे ना पात्रीची ती अशीच बनवली जाते, कारण खूप कमी प्रमाणात ही बनवली जाते आणि मला भरपूर DM आले होते, कमेंट आल्या होत्या की नक्की ट्राय कर. तर बघूयात काय होत आहे. आता हे पाणी जे आहे ना पूर्ण आपल्याला पिळून काढायचं आहे.
थोडंसं हे गरम आहे, हे थंड व्हायला ठेवूयात आणि मिरची आणि कांदा जो आहे तो चिरून घेऊयात आपण. आपलं कांदा आणि मिरची जी आहे ना ती चिरून झाली आहे आणि शेवटचा महत्वाचा पार्ट राहिलाय तो म्हणजे फोडणी टाकायचा. पण त्याआधी हे थोडंसं थंड झालंय, हे काळं पाणी बाजूला काढून घेऊयात आधी. हा झालंय, थंड झालंय हे. हा गरम आहे थोडस हे. आता मला एक कळत नाहीये, थोडीशी शंका आहे. आता तुम्हाला याचं आन्सर माहित असेल तर सांगा, की आपण लहान असल्यापासून ऐकलंय की भाजी जी आहे ना ती काय काय बोलायचं होतं मला, धुवून बघ शिजवायची असते. पण यामध्ये थोडस हे वेगळं आहे, की पातळीची भाजी आधी शिजवायची, मग ती धुवायची, मग त्यातले सगळे घटक यामध्ये नाही जाणार. तर ही आता याचा आन्सर जर तुम्हाला माहित असेल तर प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आता शेवटचा पार्ट राहिलाय आपला, तो म्हणजे फोडणी टाकायचा. हे तेल गरम होऊन दे आणि हे आपण भाजी जी आहे ना ती काढली आहे त्यातून, आणि एवढीच भाजी झाली आहे. मी पूर्ण बुट्टी भरून भाजी आणली होती आणि ती शिजून एवढीच झाली आहे. मला आता वाटायला की हे मला देखील पुरणार नाहीये. आता फसेल नाही फसेल कळत नाहीये, म्हणजे शेवटपर्यंत मला कळणार नाहीये की व्हिडिओ बरोबर होतोय की नाही. त्यामुळे स्टे ट्यून्ड. भाजी घातली आपण त्यामध्ये. मला वाटलं की भाजीपेक्षा ना बाकी सगळ्या गोष्टी जरा जास्त झाल्यात. ठीक आहे, एखादा व्हिडिओ पसू शकतो. थोडस चवीनुसार मीठ टाकूयात आपण यामध्ये. अरे पण भारी वाचायला लागला माहितीये. म्हणजे मला जरासं वाटायला लागलं की व्हिडिओ पूर्णपणे खराब झालाय, भाजी खराब झाली, आणि दुसरीकडे असं वाटायलंय की वास खरंच भारी यायला लागलाय. त्यामुळे जोपर्यंत मी हे खात नाही ना तोपर्यंत नक्की काय झालंय कळणार नाहीये मला. भाजी तयार झालीये, खाऊन बघूया. हे भाजी अशी बघूनच ना तोंडाला पाणी सुटायला लागलं माझ्या. त्यासोबत खायला मी कांदा घेतेय. ह्याचा वास एवढा भारी येतो
आणि खरंच दिसायला पण छान दिसतं आणि चवीला पण तेवढंच भारी झालंय. आणि त्यामुळे जे कॅमेऱ्याच्या पाठीमागे बसलेत ना ते सगळे मला सांगतात की जरा जरा खा, जरा जरा आम्हाला पण ठेवतो मी तुम्हाला पण. आणि तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली नसेल ना तर प्लीज ट्राय करून बघा, खरंच खूप भारी लागते. आता ते मध्ये जे काळं पाणी निघत होतं ना त्यामुळे मला जराशी भीती वाटत होती की याची चव कशी होती की काय, पण भारी झालं. मला हे बघितल्यावर ना ते पंजाबमध्ये सरसो का साग वगैरे असतं ना त्याची आठवण येते, कारण तेल थोडंसं जास्त पडलंय त्यामुळे. नक्की ट्राय करा आणि अशाच रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय.